सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केतकी घाबरून म्हणत असते, म्हणजे रुपालीने तो नाग आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपला जीव घेण्यासाठी पाठवला होता. आणि त्यावर फाल्गुनी रडतच हो म्हणते. तर नेत्रा त्या दोघींनाही धीर देत शांत करते. त्याचवेळी अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते. ती नाटक करत सगळ्यांना सांगते की मी बाहेर सगळीकडे बघितलं पण तो नाग मला कुठेही दिसला नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी बाहेर पुन्हा एकदा पावडर टाकते. त्यावर केतकी चिडून म्हणते, पण याआधीसुद्धा तुम्ही पावडर टाकली होती ना? त्यावर अस्तिका म्हणते, हो, पण मी पुन्हा एकदा टाकते आणि घराच्या बाहेर जी काही बिळं आहेत तीसुद्धा बुजवते. त्यावर केतकी म्हणते, प्लीज तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर करा. तर इंद्राणी केतकीला शांत करत म्हणते की केतकी, आता आपलं ठरलं आहे ना, कोणतीही परिस्थिती समोर आली की तिला धीराने सामोरं जायचं. आणि त्यावर ती हो म्हणते. तर इकडे अस्तिका फाल्गुनीकडे जात रागातच तिला म्हणत असते की वाचलीस तू, त्यामुळे फाल्गुनी घाबरून तिच्याकडे बघते. तर अस्तिका हसून म्हणते की तू वाचलीस कारण तू घाबरली नाही, यापुढे सुद्धा अशीच वाग. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर केतकी म्हणत असते की या अस्तिकाचं खरंच कौतुक करायला हवं. ही नागाला अजिबात घाबरत नाही, पण तो नाग हिच्या समोर का येत नाही तेच मला कळत नाही. नक्कीच हिच्यामध्ये काहीतरी असणार ज्यामुळे तो नाग हिला घाबरतो. आणि केतकीचं हे बोलणं ऐकून नेत्रा आणि इंद्राणी सुद्धा विचारात पडतात. तर दुसरीकडे अस्तिका रुपालीकडे जाते. रुपाली तिच्यावर खूप चिडलेली असते. ती अस्तिकाला विचारत असते की तुला फाल्गुनीचा जीव का नाही घेता आला? त्यावर अस्तिका तिची माफी मागत म्हणते की विरोचका, मी प्रयत्न केला होता पण मला त्यात अपयश आलं. मात्र रुपाली तिच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे मी सांगितलेलं काम झालं नाही तर तुझा जन्म, सुशेंचा बदला, हे सगळं काही मी विसरून जाईल आणि इतर कोणाला मी मारो न मारो पण तुला मात्र संपवेल. आणि विरोचकाची ही धमकी ऐकून अस्तिका खूप घाबरते. आणि त्याच वेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तर रुपाली लगेच नाटक करत अस्तिकाला म्हणत असते की मी तुला किती वेळा सांगितलं या रूममध्ये नाग नाहीये, तू पुन्हा पुन्हा इथे का येते, प्लीज इथून निघून जा. आणि मग अस्तिकासुद्धा पटकन तेथून निघून जाते. तर शेखर संशयानेच रुपालीकडे बघत असतो. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैतसोबत फोनवर बोलत असते. अद्वैत तिला सांगतो की तेजसला अचानक ताप आला आहे. त्यामुळे नेत्रा म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही 2-3 दिवस तिथेच थांबा, इकडची काळजी करू नका. त्यानंतर इंद्राणी नेत्राला विचारते की काय झालं, कोणाला ताप आलाय? त्यावर नेत्रा सांगते की तेजस भाऊजींना. म्हणून मी अद्वैत साहेबांना सांगितलं की तुम्ही 2-3 दिवस तिकडेच थांबा, नंतर इकडे या. आणि खरं तर ते दोघेजण इथे नाही आहेत ना, त्याने मला बरंच वाटते. त्यावर इंद्राणी विचारते का? त्यावर नेत्रा म्हणते कारण ते दोघेजण घरापासून दूर आहेत, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. त्याचवेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला विचारत असतो की सगळं काही ठीक आहे ना, फाल्गुनी आणि केतकी कुठे आहेत? त्यावर नेत्रा सांगते की फाल्गुनी ताई खूप घाबरल्या आहेत. केतकी काकू आणि फाल्गुनी ताई त्यांच्या रूममध्ये झोपल्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तनूच्याच रूममध्ये झोपा, म्हणजे तनूलाही भीती वाटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा त्या रुपाली म्हात्रेसोबत राहावं लागणार नाही. मात्र शेखर म्हणतो की एकदा आईने सुद्धा मला असंच सांगितलं होतं, पण तेव्हा मी आईला म्हणालो की मी रुपालीसोबत त्याच रूममध्ये राहणार कारण तीच माझी शिक्षा आहे. माझ्यामुळे रुपाली या घरात आली. आत्ता जे काही घडत आहे ते माझ्यामुळे, त्यामुळे मी तिच्यासोबतच राहणार. तीच माझ्या कर्माची फळं आहेत आणि ती मी शेवटपर्यंत भोगणार. आणि शेखरचं ते बोलणं ऐकून नेत्रा आणि इंद्राणीला वाईट वाटतं. त्या दोघीही शेखरला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण शेखर म्हणतो की नाही नेत्रा, उलट तूच मला समजून घे आणि जर मी रुपालीसोबत त्याच रूममध्ये राहिलो तर मला तिच्यावर लक्ष ठेवता येईल. ती काय करते हे मी तुम्हाला सांगत जाईल. पण नेत्रा म्हणत असते की बाबा, आपल्याला तिच्यावर कसंही लक्ष ठेवता येईल, तुम्ही प्लीज स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. पण शेखर काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर तो नेत्रा आणि इंद्राणीला सांगतो की मी जेव्हा आत्ता रूममध्ये गेलो होतो तेव्हा अस्तिकासुद्धा तिथेच होती. रुपाली तिच्यासोबत बोलत होती, पण त्या दोघींनी दाराला कडी लावली होती. मला प्रश्न पडला होता की बंद दरवाजाच्या आड त्या दोघी नक्की काय बोलत असतील. आणि शेखरचं हे बोलणं ऐकून नेत्रा आणि इंद्राणीला आश्चर्यच वाटतं.
तर शेखर पुढे म्हणत असतो की आपण त्या अस्तिकाला या घरात घेऊन आलो, तिला एका कामासाठी हायर केलं, मात्र तिला त्या कामामध्ये अजूनही यश मिळालं नाही. तो नाग कधी तिच्या समोरच येत नाही. बाकी घरातील सगळ्यांना नाग दिसतो, पण तिला तो दिसत नाही, असं कसं? आणि ते ऐकून नेत्रा म्हणते की बाबा, आम्हाला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे. आजींच्या वेळीसुद्धा अस्तिका त्या ठिकाणी नव्हती आणि आजसुद्धा ती उशिराच आली. आणि मग त्यानंतर ती म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की अस्तिकामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे ज्यामुळे तो नाग तिच्या समोर येत नाहीये. तिचा या युद्धाशी काहीतरी संबंध असावा. आणि त्यामुळे शेखर विचारतो, म्हणजे तिच्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखी एखादी शक्ती असेल का? त्यावर इंद्राणी म्हणते नाही, कारण कलियुगामध्ये देवी आईची शक्ती फक्त 3 जणांमध्ये आहे. एक आई, दुसरी मी आणि तिसरी नेत्रा. त्यामुळे अस्तिकाकडे अशी कोणती शक्ती असण्याची अजिबातच शक्यता नाही. तर दुसरीकडे अस्तिका तिच्या रूममध्ये उभी असते. तिला सतत रुपालीचं म्हणजेच विरोचकाचं बोलणं आठवत असतं. ती खूप चिडलेली असते आणि मनाशी म्हणत असते की विरोचक हे युद्ध जिंकण्यासाठी मी काही करेल, कारण मला त्या सुशेनचा बदला घ्यायचा आहे. आता मला हे मानवी शरीर नको आहे, मला माझ्या मूळ रूपात यायचं आहे. पण जोपर्यंत विरोचक या युद्धामध्ये विजयी होत नाही तोपर्यंत मी असं करू शकत नाही. आणि त्याच वेळी इंद्राणी त्या ठिकाणी येते. अस्तिका तिच्याकडे पाठ करून उभी असते, पण इंद्राणीला प्रश्न पडतो की हा इतका कोणता विचार करते. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाच्या मनातील ऐकण्याचा प्रयत्न करते, पण तिला अस्तिकाच्या मनातील काहीच ऐकू येत नाही. आणि त्यामुळे इंद्राणीला मोठा धक्का बसतो. आणि मग त्यानंतर इंद्राणी अस्तिकाजवळ जाते. अस्तिकाला तिची चाहूल लागल्याने ती लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि इंद्राणीला विचारते की काय झालं, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय? त्यावर इंद्राणी तिला विचारते की काही नाही, पण तू इथे काय करत होती? त्यावर अस्तिका सांगते की विचार करत होते, कारण मी ओव्हर थिंकर आहे ना, माझ्या मनात सतत विचार सुरू असतात. त्यावर इंद्राणी तिला विचारते, मग आत्ताही तू विचारच करत होती का? त्यावर अस्तिका म्हणते, हो, मी त्या नागाचा विचार करत होते, त्याला कसं पकडता येईल याचाच मी विचार करत होते. आणि तिचं ते बोलणं ऐकून इंद्राणी तेथून निघून जाते. तर दुसरीकडे नेत्रा तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला आत्तापर्यंत घडलेला प्रत्येक प्रसंग आठवत असतो. तर दुसरीकडे रुपाली झोपलेली असते, मात्र तिला समोर सतत विरोचकाची मूर्ती दिसत असते. आणि त्यानंतर तिला एक आवाज ऐकू येतो. तो आवाज म्हणत असतो की उठ विरोचका, झोपला काय? ही झोपायची वेळ नाही. आणि त्यामुळे रुपाली घाबरून जागी होते. तिला असं वाटतं की शेखरनेच तिची गंमत केली आहे. त्यामुळे ती शेखरवर खूप चिडते. त्याला विचारते की तूच माझ्या कानात येऊन कुजबुजत होता ना? आणि ते ऐकून शेखरला हसू येतं. तो म्हणत असतो की तुला त्रासात बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि ते ऐकून रुपाली चिडते आणि पुन्हा झोपी जाते. मात्र तो आवाज नक्की कोणाचा असेल याचाच ती विचार करत असते. तर दुसरीकडे इंद्राणी नेत्राला सांगते की मला अस्तिकाच्या मनातील काहीच ऐकू आलं नाही. आणि ते ऐकून नेत्रालाही धक्का बसतो. ती म्हणते की आत्या, हे कसं शक्य आहे? त्यावर इंद्राणी म्हणते की ती नक्कीच काहीतरी विचार करत होती, मला तिच्या हावभावांवरून समजलं. आणि म्हणूनच मी तिच्या मनातील ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला एक शब्द देखील ऐकू आला नाही. पुढे ती म्हणते की आजपर्यंत मला आईच्या आणि तुझ्या मनातील ऐकू आलं नाही, कारण तुम्हा दोघींनाही देवी आईचं वरदान आहे. पण मला अस्तिकाच्या मनातील का ऐकू येत नाही तेच कळत नाही. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आत्या, मी सुद्धा आत्ता अस्तिकाचाच विचार करत होते. जेव्हा जेव्हा आपल्याला तिची गरज पडली तेव्हा तेव्हा ती त्या ठिकाणी नव्हती. तो नाग तिच्यासमोर का येत नाही हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. आणि मग त्यानंतर ती इंद्राणीला म्हणते की अस्तिकाचं अनपेक्षितपणे आपल्या घरात येणं, नागाचं तिच्यासमोर न येणं आणि आता तुम्हाला तिच्या मनातील ऐकूही न येणं, हे सगळंच आपल्याला काहीतरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर इंद्राणी म्हणते, हो, पण योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला या सगळ्याचा अर्थ उलगडणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा तिच्या मनातील ऐकण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्राला संकेत येतो आणि त्या संकेतामध्ये तिला दिसतं की बुवा एक यज्ञ करत आहे आणि त्या यज्ञाजवळच तो नाग देखील आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.